भीमनगर और बाजार गली के इलेक्शन के मीटिंग में जैसे कि आप जानते हैं कि लोकसभा का अपना उपचुनाव हो रहा है। उपचुनाव में बाई इलेक्शन के उम्मीदवार भाजपा के संतुकराव हंबर्डे और विधानसभा के लिए अपने उम्मीदवार श्रीजय चौहान, ये दोनों के ही इलेक्शन की मीटिंग में यहां पर आए हुए मेरे पुराने साथी देवीदास चौदंते, भूतपूर्व नगर अध्यक्ष राव साहब चौदंते, मनोज कांबळे, खुर्शीद सेठ, जिनके यहां पर ये मीटिंग हमेशा जब भी मीटिंग हुई यहां पर कामयाब हम हो गए। श्रीमती वैशाली राव साहब चौदंते, हमारी भूतपूर्व नगर सेविका कमलाबाई भगवानराव कांबळे, शंकर राठी, बुराने मस्जिद, माधव कदम, इमरान मच्छीवाले, संजय अवलवार, पप्पू सोनटक्के, जयप्रकाश चौदंते, रामसिंह चौहान, प्रहलाद मस्के, नीलकंठ पडोळे, संजय कोलते। आज की इस मीटिंग में शरीक हुई सभी हमारे मुस्लिम बहनें, माताएं, या वार्डातील माझ्या सर्व बौद्ध समाजाच्या, इतर समाजाच्या आलेले माझ्या सगळ्या माता भगिनी, उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर सहकारी मित्रांनो, आज आपल्या वार्डामध्ये इलेक्शनची ही मीटिंग या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। मला अतिशय आनंद आहे, सगळे पुराने दिवस लक्षात आले मला। ये खुर्शीद सेठ का ये वार्ड, ये मकान का पूरा पुराना मुदखेड़, और मुदखेड़ की हमारे सभी माता बहनें यहाँ पर बैठी हुई है। आपके इलेक्शन में हम यहाँ आए थे। राव साहब चौदंते, देवीदास चौदंतेला पाहिल्यावर तो पुराना देवीदास याद है मेरे को। सर को पट्टी लगी थी, मार लगा था। ये आदमी को वाल्मीकि हमने बनाया, झिरो से हीरो बन गया। आणि आज आमचा देवीदास आज माझ्या अगोदर भाजपमध्ये गेला, माझा सिनियर झाला तो। त्यामुळे सगळ्या माझ्या भगिनींना, महिलांना अभिनंदन करतो मी। लाडक्या बहिणी आहेत की नाही? ते 1500 7,500 मिळाले की नाही? हात वर करा, हात वर करा, हात वर, इकडे हात वर करा। तुम्हाला ताई, आजी तुम्हाला नंतर सांगतो, 65 वर्षाच्या मध्ये जेवढ्या आहेत आणि ज्यांना 7,500 रुपये मिळाले, हात वर करा बघू, हात वर करा, हात वर करो। अरे ऐका तर, ऐका ऐका ऐका, यही तो प्रॉब्लेम है मुदखेड़ का। 7,500 रुपये आज आपल्या सर्वाला आपल्या सरकारने, महायुती सरकारने, कमळाच्या सरकारने आपल्याला दिले की नाही? काय भेदभाव केला का? की मुस्लिमला दिलं नाही बाबा, हिंदूला दिलं, मुस्लिमला दिलं नाही तर बौद्धाला नाही दिलं, असं काय केलंय का? काय केलंय का? सगळ्या दिलं, सगळ्या दिलं, बरोबर आहे। जेवढे जेवढे 65 वर्षाच्या मध्ये आहे त्या सगळ्याला लाडकी बहीण योजनेमध्ये आज हे पैसे मिळालेले आहेत। आज 1,500 रुपये महिन्याला, दिवाळीच्या अगोदर तुम्हाला 7,500 रुपये 4 महिन्याचे पैसे एकदम दिले, बरोबर आहे। 5 महिन्याचे 7,500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये। अरे भाई, 65 वर्षाच्या वरचा तुमचा वेगळा विषय आहे। 65 वर्षाच्या मध्ये आहे त्यांना वेगळा विषय आहे, आणि जे वर 65 वर्षाच्या वर आहेत, भाई तुमचं वय जास्त आहे, थांबा सांगतो तुमचं काय बोलता साहेब बोलता। ज्यांचं वय 65 वर्षाच्या वर आहे त्याला वयोश्री योजनेमध्ये, आणि दुसरी कुठली योजना आहे ती? योजना आहे दुसरा, 65 वर्षाच्या वर जे आहे नाही, लाडकी नाही, तीर्थ उसको दिए है। त्यांनी जरी फॉर्म भरला तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये 65 वर्षाच्या वरच्या वृद्ध महिलाला सुद्धा देण्याची योजना आहे। फॉर्म भरा, तुमचे फॉर्म मंजूर मी करून आणतो, तुम्हाला चिंता करायची गरज नाही। आता 1,500 रुपये ज्यांना देतोय ते चालू राहणार आहे। इलेक्शनच्या नंतर आपलं सरकार आणा, आणि आपलं सरकार आल्यानंतर
1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये, किती 2100 रुपये महिन्याला आपल्याला आपलं सरकार आल्यावर पहिलं परत मिळणार आहे. बरोबर आहे, माहिती आहे की नाही? 2100. आणि हे इलेक्शन झाल्यानंतर शेतकऱ्यांची सुद्धा, यहाँ शेतकरी तो है नहीं और ये भी शेतकरी नहीं है, यहाँ पर कोई नहीं शेतकरी नहीं. शेतकरी बनो अच्छा होगा. बरं ठीक आहे. जे काही शेती करतायत त्यांना सुद्धा कर्जमाफी होणार आहे. कर्जाला पैसे वापस सरकार भरणार आहे आणि पूर्णपणे कर्जमाफी करणार. मुदखेड शहराचा चेहरा मला बदललाय की नाही? मी बदललाय की नाही? अरे बायपास झाला, रस्ते झाले, शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे. आता चालू आहे की नाही? गल्ली बोळामध्ये तुमच्या घरामध्ये नळ पाईपलाईन देऊन घरामध्ये नळाला पाणी तुमच्या घरात लवकरच मिळणार. कायम चालू आहे की नाही? पाईपलाईन आहे, बरोबर आहे ना? सही आहे की नाही? हे कोणी केलं? हे कोणी केलं? कोणी केलंय? आपोआप झालं वरून. बोलतात तुम्हाला घाबरलं तर बोलत नाही. त्यामुळे सगळ्यांना पैसे मिळत आहेत. तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायचं असेल, तुम्हाला जर नागपूरलाही जायचं असेल, आपल्या दीक्षाभूमीला जायचं असेल, आपल्याला सरकार पैसे देईल. आपल्याला मुस्लिम मंडळींना कुठे तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी हजला नाही मिळणार, पण महाराष्ट्रामध्ये कुठे जायचं असेल दर्शनाला, हाजी मलंगला जायचंय, तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचंय, तुम्हाला प्रत्येक गरीब माणसाला, वयस्कर माणसाला तुमचे 30,000 रुपये सरकार भरणार तीर्थक्षेत्र योजनेमध्ये. म्हणजे एवढे फक्त अशोक चव्हाणच या मुदखेडमध्ये चिंता करू. आता कोणाचं ऐकू नका, आम्ही बिघड के दुसरं येईल, चव्हाण साहब वैसे, चव्हाण साहब वैसे, ऐसा किया वैसा. कोणाचं ऐकायचं नाही. अभी लॉक किया जाए सबको. लॉक मतलब पक्का है अपना, पक्का है कि नहीं? लॉक का मतलब पक्का है. हाँ, ताला मार दिया जाए. अमिताभ बच्चन नाही, छोटे आदमी. आपल्याला आपली भूमिका पक्की झाली की नाही? आता रोज उद्या येईल, दुसरा कोणी येईल, साहेब ह्याला मतदान द्या, तिसरा येईल तर ह्याला मतदान द्या. अपना दिमाग पागल हो जाएगा. फिर बोलेंगे सबसे अच्छा कौन? अरे सबसे अच्छा अपनी है, चिंता मत, दूसरा कोई आने वाला नहीं. तुम्हारे काम के लिए मैं चाहने आ रहा हूँ 40 साल से यहाँ पर, आ रहा हूँ कि नहीं आ रहा? तुम बोले तो भी आ रहा हूँ, नहीं बोले तो भी आ रहा हूँ. म्हणून मला विनंती करायची आहे की आपल्याला मतदान करायचं आहे ते फक्त यावेळेस कमळावाला करायचंय. कमळाशिवाय दुसरं मतदान कुठे जाऊ नये ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभेला कमल पे दबाना आहे, विधानसभे को भी कमल को दबाना आहे. दोन्हीकडे कमळावर मतदान करायचं. तुमचं काम झालं, माझं काम चालू होऊन जाते. पुढची 5 वर्ष ही काय नगरपालिका नाही आहे. देशामध्ये सरकार आलं, केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आलेलं आहे, ऑलरेडी आलेलं आहे. आपला खासदार सुद्धा केंद्र पैसे आणायचे ना, आपल्या घरकुलाची कामं अर्धवट आहेत. बरोबर आहे ना? आपल्या घरकुलाला पैसे लागणार आहेत. लोक साहब आमचं घरकुल अर्ध आहे, आम्हाला इन्स्टॉलमेंट मिळाला नाही, आधे पैसे मिले, आधे पैसे नहीं मिले, 5 साल हो गए, 7 साल हो गए, 10 साल हो गए, पैसे मिले थे घरकुल को. सही है कि नहीं? तुम्हारे पास नहीं, उधर एरिया में, उधर तुम्हारे औलवार के एरिया में है की नाही उधर? हो, ते सांगतो मी आजी, ते सांगतो. तुम्हाला घरकुल आणायचं असेल तर खासदार सुद्धा कमळाचं आणावं लागेल तर होईल. मतदान दुसरीकडे द्यायचं आणि खासदाराकडे घरकुल आणून द्या. घरकुल आणून कसं होईल ते काम? समाज मंदिर होऊन गेले, हॉल झाले. तुमच्या कालीज देवीच्या ह्याच्या बाजूने मंदिरापासून आपण त्या ठिकाणी रस्ता केला, बायपास झाला की नाही? झाला की नाही बायपास? म्हणजे शहरामध्ये ट्रॅफिक कमी झाली की नाही? पहिल्यापेक्षा शहरामध्ये गाड्या घोड्या कमी झाल्या की नाही? शांतीने सगळंच काम चाललं, व्यवस्थित चाललं. लोक मला भेटे साहेब आम्हाला पार्किंगला जागा नाही, जागा करून देणार आहे, चिंता करून, जागा पण करून द्या. या मुदखेड शहराच्या विकासाकरता पैशाची कमतरता राहणार नाही. अशोक चव्हाण असेपर्यंत मुदखेड शहराचा विकास कोणी रोखू शकत नाही. पण चिंता करायची गरज. बस फक्त मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला आमचे दलित बांधव आहेत, मुस्लिम महिला आहेत, त्या ठिकाणी असलेल्या सर्व गरीब माणसं आहेत. आपण फक्त एवढंच पाहायचं, येणाऱ्या इलेक्शनमध्ये 20 तारखेला मतदान आहे. कुठं बाहेर गावी जाऊ नका, वाट पहा, लोक येतील घरी, येतीलच ना घरी. 20 तारखेला आपलं मतदान फक्त आणि फक्त कमळावरच टाकायचं. आपल्याला मतदान कुठे करायचं? कुठे करायचं? आता जुनं विसरून जा.
आता आपल्याला मतदान कमळावर करायचं आहे. आणि यावेळेस 2 इलेक्शन आहे. यावेळेस 2 इलेक्शन आहे. एकीकडे लोकसभेची पेटी आहे, 2 पेट्या आहेत. एकीकडे विधानसभेच्या 2 पेट्या आहेत. 2 पेट्यामध्ये बघायचं कमळ कुठे आहे. लोकसभेला कमळ बटन दाबायचं, विधानसभेला ताईचं बटन आहे, तिकडे ताईला आपल्या 3 नंबरला बटन दाबायचं. दोन्हीकडे बटन दाबा. मग बाकी काही तुम्हाला काहीच करायचं नाही. बाकी आम्हाला करायचं. साहेब डीपी नाही, साहेब गटर नाही, साहेब पाणी नाही, साहेब येऊ नाही, तेऊ नाही. 5 वर्ष हेच करायचं आम्हाला. यासाठीच आम्ही आहोत. तुम्ही करा ना करा, आम्हालाच करावं लागतं. नगरसेवक पण मीच आहे, नगरसेवक मीच आहे, नगरसेविका मीच आहे, नगराध्यक्ष मीच आहे, सगळं मीच आहे. साथे फोन 1 वाजता करता, साहेब डीपी बंद आहे. अरे म्हणलं बाबा सकाळी बोल. ते म्हणते साहेब रात्रभर झोपू का लाईटचं. नाही म्हणलं झोप माझं हे पण घरी काय करायचं का. म्हणजे डे नाईट सर्व्हिस चालू आहे. खुर्शीद भाई उठाय की नाही उठाय, मेरे को उठाना पडता फोन, क्या करू. त्यामुळे ही सगळी कामं मुदखेड शहराला केले की नाही काम मी केले की नाही केले. बघा ना, नक्की का खोटं बोलतो ना मी, नाही बोलत ना. आता मुदखेडसाठी भरपूर केलंय. बायपास केले, पूल झाला, रेल्वे स्टेशन एवढं मोठं झालं, जंक्शन झालं. आता क्रीडा संकुलचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे, पाईपलाईनचं काम चालू आहे, पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. आज प्रत्येक आपल्या भागामध्ये नळाचं काम झालं की मग सिमेंट रस्ता त्या ठिकाणी चालू. आता खोदलंय, मला माहिती आहे साहेब. चलने को नहीं आ रहा. अरे चलने को नहीं आ रहा, पानी की लाईन डालेंगे बाद में डालेंगे ना, बरोबर की नाही. पाईपलाईन झाली किंवा सिमेंटचा रस्ता होता. आता मुदखेड शहराला एक चांगलं स्वरूप आलेलं, एक चांगलं स्वरूप. महाराष्ट्रामध्ये एकच गाव असं असेल की प्रत्येक समाजाला समाज मंदिर आहे, बरोबर की नाही. मांग चालूच आहे, डिमांड चालूच आहे. मुस्लिम को दिए, हिंदू को दिए, कुंभार को दिए, मंजाला को दिए, धनगर को दिए. जितने समाज सबको मंदिर, समाज मंदिर. एकच देशात एकच गाव असलं, सगळ्या समाजाला समाज मंदिर. त्यामुळे या गावाला जी मागणी माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावानी, लाडक्या आजाने मागितली, ती सगळ्या मागण्या आपण पूर्ण केल्या आहे की नाही केल्या आतापर्यंत. केलं आहे की नाही. आता मग कामं आम्ही करायची. आणि मतदान कोणला कोणला नाही तर मग मागे कसं केलं तिकडे मतदान. आम्ही काम करायचं आणि तुम्ही मतदान दुसऱ्याला द्यायचं, चालेल का. काय करायचं, जे काम करेल त्याला मतदान मिळालं पाहिजे ना. काय जे काम करेल त्याला मतदान मिळालं पाहिजे. आता आपली ताई श्रीजया ताई भेटली की नाही तुम्हाला. इथे आले असेल गावामध्ये, वाढलं देणार की नाही. हा ताई तुम्हाला भेटेल. मी तर नेहमीच भेटतो तुम्हाला. तुम्ही नाही म्हणले तरी भेटतो तुम्हाला, आहे की नाही. तुम्हाला नेहमी भेटतो, तुमचं ऐकून घेतो, तुमचे प्रश्न सोडवतो. मुख्यमंत्री आदरणीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय व्यासपीठ व इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या मुदखेड शहराच्या विकासासाठी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड शहरात अनेक कामे झालेली आहेत. भीमनगरच्या बौद्ध विहारासाठी 1 कोटीचा निधी मंजूर करून कामास सुरुवात झाली व तसेच भीमनगरमध्ये सीसी रोड व घरकुलाची कामे झालेली आहेत. बौद्ध स्मशानभूमीसाठी सीसी रोड मंजूर करण्यात आला आहे. आज ही बैठक भोकर विधानसभेच्या उमेदवार श्री जयाताई चव्हाण यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने घेण्यात आली आहे. आपल्या उमेदवार श्री जयाताई चव्हाण यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी मी सर्वांना विनंती करते. चव्हाण साहेबांना माझी एक अशी विनंती आहे की मुदखेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला नाही. तरी चव्हाण साहेबांना सर्व बौद्ध बांधवांकडून अशी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. येणाऱ्या 20 तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून श्री जयाताई चव्हाण यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही मी सर्वांना नम्र विनंती करते.